खाल्ल्या पिकाला जाणूया आणि आपल्या दिवस मित्र किरण शेवटी या ठिकाणी रजा द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणार आहोत ते आपल्या सर्वांचे लाडके भरतसिंग राजपूत साहेब यांचं वाढदिवसाचं अभिष्ट चिंतन करताना भरतभाई आपल्याबद्दल एवढंच म्हणेल की जो थककर भी न रुके वो बाजीगर होता है, जो झुककर भी मुश्किलों में उठ जाए वो सिकंदर होता है, और जो जीत का हुनर रखे. आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की. मी साहेबांना विनंती करतो की सत्कार मूर्ती वाढदिवस ज्यांचा आहे त्यांचा एक छोटासा केक कटिंग सेरेमनीचा कार्यक्रम आपण आता इथे घेणार आहोत आणि केक कटिंग झाल्यानंतर निवेदन देण्यासाठी या ठिकाणी हो तर एक मोठं परिवर्तन जे हातामध्ये घेतलंय, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये एक सकारात्मक बदल जो करायचा आहे त्याचं उपकरण म्हणून ही डहाणूची नगरपालिका आहे. कारण शेवटी आम्हालाही असं वाटलं पाहिजे मोदीजी इतका पैसा देत आहेत, महाराष्ट्राचं सरकार एवढा पैसा देत आहे, ते योग्य हातांमध्ये गेलं पाहिजे. या पैशामध्ये कोणीही मधला वाटेकरी नको. या ठिकाणी आमची नगरपालिका ही उपकरण असेल करता खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला. आणि चिकूच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे उद्धवजी ठाकरे होते त्यावेळी त्या ठिकाणी जी फळपीक विमा योजना होती त्याच्यामध्ये 21,000 रुपये त्याचा हप्ता झाला होता. पण आमच्या विधानसभेमध्ये आपलं सरकार आल्यानंतर त्या ठिकाणी तो प्रश्न आम्ही सोडवला आणि पुन्हा 3,000 रुपयांवर तो विषय त्या ठिकाणी आणला आणि आमच्या या चिकूच्या बागायतदारांना त्या ठिकाणी आम्ही आमच्या चौधरीताईंनी देखील त्याकरता एक मोठं योगदान त्याच्यामध्ये दिलं. आणि म्हणून बंधू भगिनींनो काळजी करा. रामचू तर भरतच आहे, रामाचा छोटा भाऊ. आता रामाच्या भावाची लंका असू शकते का? नाही. त्यामुळे अशा गोष्टी इलेक्शन मध्ये बोलाव्या लागतात, त्या मनावर घ्यायच्या नसतात. आपण जय श्रीराम वाले लोक आहोत. कालच धर्मध्वजा ही अयोध्येच्या मंदिरावर मोदीजींनी फडकवलेली आहे आणि त्या मंदिराचं कळसाचं त्या ठिकाणी स्थापना झालेली आहे. आणि मग प्रभू श्रीरामांना मानणारा पक्ष आणि पक्षाचा उमेदवार भरत. अरे लंका आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो. आजच्या डहाणू नगर परिषदेच्या प्रचार सभेमध्ये मंचावर उपस्थित असलेले आपले प्रदेशाध्यक्ष श्री रवींद्र चव्हाणजी, आपले पालकमंत्री माननीय गणेश नाईकजी, आपले अध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार यांच्या नेतृत्वामध्ये 2014 नंतर या भारतामध्ये जे परिवर्तन झालं तेच परिवर्तन या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात आम्ही देखील सुरू केलं. मध्यंतरी काही काळ त्याला खीळ बसली असेल पण पुन्हा एकदा आपल्याच आशीर्वादाने नव्या जोमाने आपण हे परिवर्तन सुरू केलेलं आहे. आणि मला विश्वास आहे की जोपर्यंत प्रत्येक शहरापर्यंत आणि गावापर्यंत हे परिवर्तन पोहोचत नाही तोपर्यंत आपलं काम पूर्ण होणार नाही. आज आपण लक्षात घ्या आपल्या देशामध्ये अनेक वर्षापर्यंत आपण शहरीकरणाला त्या ठिकाणी शिव्याशाप द्यायचो. भारत गावांमध्ये राहतो, गावाचा विकास झाला पाहिजे ही भूमिका योग्यच होती. आजही आपली ती भूमिका आहे. पण त्याच वेळी आपल्या राज्यकर्त्यांनी याकडे दुर्लक्ष केलं की गावातले लोक शहरात येत आहेत. अन्न वस्त्र निवारा शिक्षण आरोग्य रोजगार याकरता गावातले लोक शहरात यायला लागले. पण आपण शहरांचं नियोजन केलं नाही. त्यामुळे लोकांना राहायला जागा नव्हती, झोपडपट्ट्या झाल्या, अतिक्रमण झाली, पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली, गटारींची समस्या निर्माण झाली, सांडपाणी घाण पाणी नदी नाल्यांमध्ये जायला लागलं. आपलं आरोग्य त्या ठिकाणी खराब व्हायला लागलं. घनकचरा वाढला. त्याच्यावर कुठल्याही प्रकारची प्रक्रिया न झाल्यामुळे जागोजागी आपल्याला कचऱ्याचे ढीग दिसायला लागले आणि एकूणच शहरांमध्ये एक बकालपणा आपल्याला पाहायला मिळाला. पहिल्यांदा या देशामध्ये माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी 2014 साली सांगितलं की गावांवर तर लक्ष दिलंच पाहिजे पण त्यासोबत शहरांकडे लक्ष दिलं पाहिजे. शहरीकरणाला अभिशाप समजू नका, शहरीकरणाला एक संधी समजा.
कारण याच शहरामध्ये 65% GDP तयार होतो, रोजगाराची संधी तयार होते. ही शहरं जर आपण चांगली केली तर आपल्याला लोकांचं जीवनमान उंचवता येईल. आणि म्हणून मोदीजींनी पहिल्यांदा देश पातळीवर अमृत सारखी योजना, स्मार्ट सिटी सारखी योजना, शहराकरता लाखो कोटी रुपयाचं बजेट हे मोदीजींनी तयार केलं. आज गेल्या 10 वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याच्या योजना चालल्या आहेत, भुयारी गटाराच्या योजना चालल्या आहेत, रस्त्याच्या योजना चालल्या आहेत. या सगळ्या योजना कुठून होत आहेत? माननीय मोदी साहेबांनी तयार केलेल्या अमृतच्या योजनेतनं 30, 35, 40 हजार कोटी रुपये या महाराष्ट्राला मिळाले आणि तेच तुमचे पैसे तुमच्यापर्यंत आणून तुमचा विकास करण्याचा प्रयत्न हा आमच्या माध्यमातून या ठिकाणी चाललेला आहे. आणि म्हणून आज आपण महाराष्ट्राचा विचार केला. महाराष्ट्रातली 50% जनता, 6-6.5 कोटी लोक 40,000 गावांमध्ये राहतात. पण तेवढेच 6-6.5 कोटी लोक केवळ डहाणू सारख्या 400 शहरांमध्ये राहतात. या 400 शहरांमध्ये त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य, रोजगार, त्या ठिकाणी अन्न, वस्त्र, निवारा, त्या ठिकाणी पिण्याचं पाणी, त्या ठिकाणी दिवाबत्तीची सेवा, घनकचऱ्याचं व्यवस्थापन, सांडपाण्याचं व्यवस्थापन, या सगळ्या गोष्टी जर आपण केल्या तर खऱ्या अर्थानं ही शहरं बदलतील आणि या 50% जनतेचं जीवनमान आपल्याला उंच करता येईल. आणि म्हणून या सगळ्या